मित्रांनो, आज आपण डिजिटल सुरक्षा म्हणजे काय, व्हॉट इज डिजिटल सिक्युरिटी. आपला हा आजचा पहिला व्हिडिओ हा डिजिटल सिक्युरिटीबद्दल असणार आहे. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय तुमच्या पैशाशी, तुमच्या मोबाईलशी आणि तुमच्या आयुष्याशी थेट संबंधित आहे. मित्रांनो, तुम्ही स्मार्टफोन वापरता का? UPI वापरता का? तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल, ATM वापरता का? याचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज भारतात रोज हजारो लोक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत. आणि यामध्ये एज्युकेटेड लोक आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, व्यापारी आहेत, शेतकरी आहेत. यामध्ये कोणीही सुरक्षित नाही आहे. माझा आजचा प्रश्न असा आहे की आपण डिजिटल जगात सुरक्षित आहोत का? मी तुम्हाला तुम्हाला मी खरं उदाहरण देतो की एका व्यक्तीला फोन आला. फोन करणारा म्हणाला, मी बँकेतून बोलतो आहे आणि तो बोलला की तुमचं KYC अपडेट नाही आहे, आज अपडेट नाही केलं तर तुमचं अकाउंट बंद होईल. ते व्यक्ती लोक लगेच घाबरली, कारण अकाउंट बंद झालं तर UPI बंद होईल, ATM बंद होईल, सगळं बंद होईल. समोरच्याने OTP विचारला आणि फक्त 2 मिनिटात त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून सुमारे 2 लाख रुपये गायब झाले. मित्रांनो, खरं तर ही चोरी नव्हती, ही त्याची चूक होती. यासाठीच डिजिटल सिक्युरिटी ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची आहे. आज आपण डिजिटल सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत. डिजिटल सिक्युरिटी म्हणजे काय? आपण जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटल सुरक्षा म्हणजे आपली माहिती, आपले पैसे, आपली ओळख या सर्व गोष्टींना इंटरनेटवरील जे काही धोके आहेत त्यापासून वाचवणं होय. डिजिटल सुरक्षा म्हणजे तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवणं होय, तुमचा UPI अकाउंट सुरक्षित ठेवणं आहे, तुमचा व्हॉट्सअप अकाउंट, जीमेल अकाउंट सुरक्षित ठेवणं, तुमचे फोटो, तुमचे डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवणं. मित्रांनो, आज मोबाईल म्हणजे केवळ फोन नाही, तर मोबाईलबरोबर म्हणजे बँक आहे, मोबाईल म्हणजे ओळखपत्र आहे, मोबाईल म्हणजे खाजगी आयुष्य आहे. जर मोबाईल अनसेफ झाला तर तुमचं सगळं आयुष्य अनसेफ होऊन जातं. आणि डिजिटल जग म्हणजे काय, तर आपण म्हणतो डिजिटल पण डिजिटल म्हणजे नेमकं काय? डिजिटल म्हणजे इंटरनेट, मोबाईल, ॲप्स, ऑनलाईन पेमेंट्स, सोशल मीडिया, ईमेल, क्लाउड. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डिजिटल जगात वावरत असतो. सकाळी उठले की आपण लगेच व्हॉट्सअप ओपन करतो, दिवसभरात पुन्हा दुपारी UPI, संध्याकाळी पुन्हा मोकळ्या वेळेत फेसबुक, रात्री YouTube वगैरे. म्हणजे आपण ऑफलाईन कमी असतो आणि ऑनलाईन जास्त असतो. म्हणूनच डिजिटल सुरक्षा अत्यंत गरजेची आहे. तर डिजिटल जगात धोकेही काय आहेत? ते धोके कोणकोणते आहेत? तर मित्रांनो, डिजिटल जग जितकं सोयीचं आहे तितकंच ते धोकादायक सुद्धा आहे. म्हणजे माहिती चोरी, आपण ज्याला त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचा आधार कार्ड नंबर असेल, तुमचा पॅन कार्ड नंबर असेल, अशी ही पर्सनल माहिती चुकीच्या व्यक्तीकडे गेली तर तुमच्या नावाने कर्ज काढले जाऊ शकते. त्यानंतर पैसे चोरी दुसरा एक आहे फ्रॉड, फायनान्शियल फ्रॉड आपण ज्याला म्हणतो. त्यामध्ये UPI फ्रॉड आहे, ATM फ्रॉड आहे, नेट बँकिंगचा फ्रॉड आहे. एका चुकीच्या क्लिकमुळे संपूर्ण अकाउंट रिकामं होतं.
यासाठी आपल्याला हा अभ्यास गरजेचा आहे. त्यानंतर ओळख चोरी आहे काय, आपण ज्याला आयडेंटिटी थिफ्ट असं म्हणतो. म्हणजे तुमच्या नावाने फेक फेक फेसबुक अकाउंट ओपन केलं जातं, फेक व्हॉट्सअप अकाउंट ओपन केलं जातं, फेक लोन अकाउंट त्या ठिकाणी ओपन होतं. तुम्हाला कळायच्या आधीच तुमची ओळख वापरली जाते. नंतर मानसिक त्रास होतो आपल्याला. ज्यावेळी आपला फोटो लीक होतात, ब्लॅकमेलिंग केलं जातं, थ्रेट मेसेजिंग केले आपल्याला येतात. यामुळं काय होतं तर लोक डिप्रिसिएशनमध्ये जातात. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सत्य सांगतो. हे खरं आहे की 90% फसवणूक हे हॅकिंगमुळे नाही तर आपल्या चुकीमुळे होते. कारण का आपणच OTP सांगतो, आपणच लिंक शेअर करतो किंवा लिंकवर क्लिक करतो, अननोन ॲप्स इन्स्टॉल करतो, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवतो, स्कॅमर त्याचा फायदा घेतात. आणि म्हणूनच डिजिटल सुरक्षा म्हणजे जाणीव अधिक शहाणपण. आणि डिजिटल सिक्युरिटी कोणासाठी आहे तर हा विषय फक्त ITच्या लोकांसाठी नाही आहे. तर डिजिटल सुरक्षा म्हणजे डिजिटल सुरक्षा हे विद्यार्थ्यांसाठी आहे, शिक्षकांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, व्यापाऱ्यांसाठी आहे, गृहिणींसाठी आहे, जे सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी आहे. आज ज्याच्याकडे मोबाईल आहे तो प्रत्येकजण टार्गेट आहे. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्यावेळी तुम्ही विचार करा. तुमच्या मोबाईलचा लॉक आहे का? तुमचा UPI पिन कोणाला माहीत आहे का? तुम्ही लिंक क्लिक करता का? याचे उत्तर हो असेल तर आजपासून सावधगिरी नक्की बाळगा. डिजिटल सिक्युरिटी म्हणजे घाबरणे नाही. मित्रांनो, डिजिटल सुरक्षा म्हणजे घाबरणे नाही तर डिजिटल सुरक्षा म्हणजे माहिती असणे, योग्य निर्णय घेणे, शांत राहणे. स्कॅमर नेहमी घाबरतो, अर्जन्सी दाखवतो, लालच देतो. तुम्ही शांत राहिलास तर तो हरतो. या चॅनलचा उद्देश आपण स्कॅम कसे ओळखायचे ते शिकू, मोबाईल सुरक्षित कसा ठेवायचा ते पाहूया, UPI ATM सेफ कसे वापरायचे ते शिकूया, सायबर क्राईम कंप्लेंट्स कशी करायची ते शिकू. सोप्या मराठी भाषेमध्ये आणि कोणतेही टेक्निकल शब्द न वापरता अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. मित्रांनो, डिजिटल जग थांबणार नाही आहे. आपण डिजिटल होणारच आहोत, पण डिजिटल अधिक सुरक्षित बरोबर स्मार्ट सिटीजन. आणि आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नव्हता तर तो तुमच्या कुटुंबासाठी होता. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा. सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.